पुढचा टाइप आहे कोलिनियर व्हेक्टर्स. 6वा टाइप चाललाय आपला. Vectors are said to be collinear vectors if they are parallel to same line or they are along the same line. कोलिनियर वेक्टर्सची डेफिनेशन बघतोय आपण. डेफिनेशन काय सांगते बघा. वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर. अनेक वेक्टर्स घेतलेत आपण आणि हे वेक्टर्स आपण काय म्हणतोय तर कोलिनियर वेक्टर्स आहेत असं आपण म्हणतोय. कधी? इफ दे आर पॅरलल टू सेम लाईन. जर ते एकाच लाईनला पॅरलल असतील, एका सेम लाईनला एक लाईन घेतली आणि त्या सगळ्या लाईनला पॅरलल असणारे सगळे वेक्टर काढले. मग और दे आर अलॉंग द सेम लाईन, किंवा ते कसे असतील तर एकाच लाईन मध्ये असतील तर अशा सगळ्या वेक्टरला आपण कोलिनियर वेक्टर म्हणणार. म्हणजे थोडक्यात आपण लक्षात काय ठेवणार तर पॅरलल लाईन वरचे वेक्टर किंवा एकाच लाईन वरचे सगळे वेक्टर. मग त्याची मॅग्निट्यूड काही असू द्या, डायरेक्शन काही असू द्या, याची कंडिशन आपल्याला डेफिनेशन मध्ये दिलेली नाही. आपण लक्षात काय ठेवणार तर या एकाच लाईन वरचे हे सगळे वेक्टर. मग तुमची डायरेक्शन काही असू द्या, तुमचं मॅग्निट्यूड काही असू द्या, किंवा या पॅरलल लाईन वरचे हे सगळे वेक्टर कसे झाले तर कोलिनियर झाले. का तर एक तर ते सेम लाईनवर आहेत किंवा पॅरलल लाईनवर आहेत. मग अशा वेक्टरला आपण म्हणणार कोलिनियर वेक्टर्स. 2 or more vectors are said to be collinear. एक दुसऱ्या भाषेत आपण लिहितोय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर आपण म्हणतोय की कोलिनियर आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टर आपण म्हणतोय कोलिनियर आहेत. कधी? इफ their directions are same or opposite. जर त्याची डायरेक्शन सेम असेल किंवा अपोजिट असेल, म्हणजे एकाच डायरेक्शनने ते वेक्टर्स असतील किंवा अपोजिट डायरेक्शनने असतील. इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मॅग्निट्यूड. त्यांचं मॅग्निट्यूड काही असू द्या, त्यांचं मॅग्निट्यूड काही असलं तरी काय असणार आहे तर त्याची डायरेक्शन ही एकतर सेम असेल किंवा अपोजिट असेल आणि त्याचा मॅग्निट्यूड कसंही असेल. बघा फॉर एक्झाम्पल एक वेक्टर लिहिला आपण ए बार, दुसरा लिहिला बी बार. बघा मी काढतानाच हे दोन्ही वेक्टर जे काढलेत ते पॅरलल लाईन वर काढलेत. एकाची डायरेक्शन या बाजूला आहे, एकाची या बाजूला आहे. पुन्हा आम्ही एक तिसरा वेक्टर पॅरलल लाईन वरच काढला सी बार, याची डायरेक्शन इकडे दाखवली. आता याची मॅग्निट्यूड, याची लेंथ जर बघितली तर तिन्ही वेक्टरची लेंथ वेगवेगळी आपल्याला दिसते डोळ्यांना, म्हणजे याची मॅग्निट्यूड वेगवेगळी असतील. या तिन्ही वेक्टरची मॅग्निट्यूड ही वेगवेगळी असतील. आता डायरेक्शन बघा बरं. ए आणि सी चं डायरेक्शन सेम आहे पण ए आणि बी चं डायरेक्शन अपोजिट आहे, बरोबर. मग आपण काय म्हणणार आता हे तिन्ही वेक्टर पॅरलल लाईन वर आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड कसंही असू द्या, डायरेक्शन कसंही असू द्या. ए बार, बी बार, सी बार कसे झाले कोलिनियर वेक्टर झाले. ए बार, बी बार, सी बार झाले कोलिनियर वेक्टर. आता ए बार आणि बी बार बघा बरं, डायरेक्शन अपोजिट आहे, मॅग्निट्यूड वेगवेगळं आहे, पण ते दोन वेक्टर पॅरलल लाईन वर काढलेत मी काढतानाच, त्यामुळे ए बार आणि बी बार कसे झाले तर कोलिनियर वेक्टर झाले. आता यात एक चौथा वेक्टर वाढवला डी बार. आता हा डी बार काही या तीन लाईनला, हे तीन वेक्टर जे लाल लाईन वर आहेत त्या लाईनला पॅरलल नाहीये, त्यामुळे ज्यावेळेस आपण या चारीचा विचार करतो, पहा समजून घ्या, ज्यावेळेस आपण या चारीचा विचार करतो त्यावेळेस ते कोलिनियर नाही. सो ए बार, बी बार, सी बार, डी बार आर नॉट कोलिनियर वेक्टर्स, बट ए बार, बी बार, सी बार आर कोलिनियर. ए बार, बी बार आर कोलिनियर, किंवा बी बार आणि सी बार हे सुद्धा कोलिनियर आहेत. ए बार आणि सी बार सुद्धा कोलिनियर आहेत. आलं? बघा कुठलेही दोन वेक्टर काढूयात आपण. हा ए बार आहे, हा बी बार आहे, एकाच डायरेक्शन मध्ये आहेत, त्यामुळे ए बार आणि बी बार कसे झाले तर कोलिनियर झाले. आता याच लाईनला पॅरलल असणार आम्ही हा सी बार काढला. परत आता ए बार, बी बार, सी बार कसे झाले तर कोलिनियर झाले. आता मी हा पॅरलल असलेल्या लाईन वरचा हा डी बार काढते, हा माझा डी बार आहे. आता ए बार, बी बार, सी बार, डी बार कसे झाले कोलिनियर झाले. बघा एक वेक्टर माझा इथे आहे, सेम लाईन वर दुसरा वेक्टर मी इथे घेतला बी बार,
त्याच सेम लाईनवर मी हा तिसरा वेक्टर घेतला सी बार. आता ए बार बी बार सी बार कसे झाले? कोलिनियर झाले, कारण ते सेम लाईनवरचे. इथं मी एक वेक्टर घेतला डी बार. आता बघा बरं, हे चारही वेक्टर कसे झाले? कोलिनियर झाले. पण एक वेक्टर माझा असा आहे, दुसरा वेक्टर असा आहे, सपोज या डायरेक्शनने काढूयात, आणि तिसरा वेक्टर असा आहे. तर आता या तिघांच्या बद्दल बोलायचं झालं तर हे तिन्ही वेक्टर कोलिनियर नाही. पण ए बार आणि बी बार बद्दल बोलायचं झालं तर कोलिनियर आहेत. पुन्हा बी बार आणि सी बार बद्दल बोलायचं झालं तर कोलिनियर नाहीत. पटतंय ना? का? तर हे पॅरलल लाईनवर पण नाहीत आणि एका लाईनवर पण नाहीयेत. त्यामुळे त्यांची डायरेक्शन काय बघायचं गरजच नाहीये. एका लाईनवर पण नाही आणि पॅरलल लाईनवर पण नाहीयेत हे वेक्टर. त्यामुळे हे कोलिनियर नाही. बघा, सच वेक्टर्स रिप्रेझेंट पॅरलल लाईन्स, हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड पॅरलल वेक्टर्स. हे असे जे वेक्टर्स आपण काढणार आहे पॅरलल लाईनवरचे, हे पॅरलल लाईनवरचे वेक्टर असणार ते, कारण ते कोलिनियर वेक्टर आहेत असं आपण म्हणतो. त्यामुळे आपण उलट आता काय म्हणणार की जे कोलिनियर वेक्टर्स आहेत ते काय करतात तर पॅरलल लाईन रिप्रेझेंट करतात. बघा बरं आहे का नाही? या दोन पॅरलल लाईन आहेत, या दोन पॅरलल लाईन्स आहेत, या दोन पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे ते जे कोलिनियर वेक्टर्स आहेत हे काय करतात तर पॅरलल लाईन रिप्रेझेंट करतात. हेन्स दे आर ऑल्सो कॉल्ड पॅरलल वेक्टर्स. त्यामुळे आपण त्याला अजून काय म्हणू शकतो वेगळं तर पॅरलल वेक्टर म्हणू शकतो. पुढचा पॉइंट आहे फ्री वेक्टर्स. इफ अ वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस without changing its magnitude and direction, then such a vector is called free vector. बघा काय डेफिनेशन सांगते. If a vector can be translated anywhere, तो वेक्टर आपण कुठेही ट्रान्सफर करू शकतो, कुठेही नेऊ शकतो. इन द स्पेस, स्पेस मध्ये कुठेही नेऊ शकतो. विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड, त्याचं मॅग्निट्यूड न बदलता, हे महत्वाचं आहे. विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन न बदलता आपण तो स्पेस मध्ये कुठेही नेला, देन सच अ वेक्टर इज कॉल्ड फ्री वेक्टर. तर अशा वेक्टरला आपण म्हणणार फ्री वेक्टर्स. बघा, इन अदर वर्ड्स द इनिशियल पॉइंट ऑफ फ्री वेक्टर्स कॅन बी टेकन एनीवेअर इन द स्पेस. मग अशा वेळेला आपण काय करणार आहे तर अशा फ्री वेक्टर्सचा जो इनिशियल पॉइंट असणार आहे तो इनिशियल पॉइंट आपण कुठेही घेणार इन द स्पेस मध्ये, कीपिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम. पण त्यांच्या डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड मात्र सेम असेल. बघा काय डेफिनेशन सांगते फ्री वेक्टरची. तर जर तो वेक्टर आपण कुठेही ट्रान्सफर केला, कुठेही नेला, उचलून कुठेही ठेवला, पण कसा ठेवायचा? विदाउट चेंजिंग इट्स मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्याचं मॅग्निट्यूड पण बदलायचं नाही, म्हणजे त्याची लेंथ कमी करायची नाही, त्याचं डायरेक्शन पण बदलायची नाही. मग अशा सगळ्या वेक्टरला आपण म्हणणार फ्री वेक्टर्स. बघा, हा बी बार आहे, हा बी बार आहे, हा बी बार आहे, हा बी बार आहे, हा बी बार आहे. या सगळ्या बी बारची जी लेंथ आहे की नाही, ही लेंथ सेम आहे, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय, मॅग्निट्यूड बदलायचं नाही. आता त्याची डायरेक्शन बघा, सगळे असे या डाऊनवर्ड डायरेक्शनने आहेत. म्हणजे मी काढतानाच ते वेक्टर कसे काढले तर पॅरलल वेक्टर्स काढलेत, सगळे पॅरलल लाईन्स आहेत ह्या. आणि या पॅरलल लाईनवर त्याची डायरेक्शन न बदलता, त्याचं मॅग्निट्यूड न बदलता मी हे बी बार डिनोट केले. म्हणजे बी बार इथं होता, तो मी उचलून इथं नेला, पण उचलताना मी ट्रान्सफर करताना तो कसा केला, त्याची डायरेक्शन पण बदलली नाही आणि त्याची लेंथ पण बदलली नाही. थोडा वेळ मी उचलून इथं नेला, परत इथं नेला, परत इथं नेला, पण नेताना मी त्याची डायरेक्शन आणि त्याचं मॅग्निट्यूड बदललं नाही. आता ए बार बघा, एक ए बार इथं आहे, दुसरा इथं आहे, तिसरा इथं आहे, चौथा इथं आहे. हे सगळे कसे आहेत तर पॅरलल लाईन्सवर हे सगळे ए बार काढलेत मी. त्याचं लेंथ सेम आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे, आणि त्याची डायरेक्शन या डायरेक्शननी आहे, हे सगळ्यांची डायरेक्शन सेम आहे.
हे सगळे कसले झाले तर फ्री वेक्टर आहे हा ए बार. का तर मी तो उचलून स्पेस मध्ये कुठेही नेते. आता हे दाखवताना मी प्लेन मध्ये दाखवलंय, कारण आपल्याला डायग्राम ही नेहमी कागदावर प्लेनवर काढायची असते, पण स्पेस मध्ये मला हा ए बार, हा जो ए बार आहे हा ए बार मला असा लिहिता असा पण ठेवता येईल. बघा बरं तुम्हाला दिसतंय का, हा ए बार जो आहे हा खालचा ए बार आणि ही तुमची पेनाची लाईन, हा जो वेक्टर आहे. आता हा वेक्टर मी कन्सिडर करताना एवढाच कन्सिडर केला, हा वेक्टर कन्सिडर करताना मी एवढाच कन्सिडर केला. बघा लेंथ सेम आली ना, लेंथ सेम आली, डायरेक्शन मग मी तीच ठेवली. मग आता हे दोन्ही वेक्टर कसे झाले, हा वेक्टर कसा आहे फ्री वेक्टर आहे. काय केलं मी तर त्याच डायरेक्शननी तो स्पेस मध्ये कुठेही नेला, तर हा ए बार कसा झाला तर फ्री वेक्टर झाला. A vector which can be shifted along its line of action or parallel to itself and whose initial point can be chosen anywhere is called free vector. आता याच फ्री वेक्टरची अजून वेगळ्या पद्धतीची डेफिनेशन आहे. काय म्हटलं आपण बघा, a vector which can be shifted, a vector which can be shifted along its line of action. त्या लाईन ऑफ ऍक्शन वर तो कुठेही नेला. लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय तर व्हेक्टरची जी लाईन सेगमेंट आहे ती लाईन सेगमेंट ज्या लाईन वर असते त्या लाईनला आपण म्हणतो लाईन ऑफ ऍक्शन. मग त्या लाईन ऑफ ऍक्शन वर कुठेही नेला किंवा पॅरलल टू इटसेल्फ किंवा त्या लाईनला पॅरलल असणाऱ्या लाईन वर नेला. अँड हुज इनिशियल पॉइंट कॅन बी चूजन एनीवेअर, आणि त्याचा इनिशियल पॉइंट आपण कुठेही चूज केला तर अशा वेक्टरला आपण काय म्हणणार आहे फ्री वेक्टर्स म्हणणार आहे. ऑल इक्वल वेक्टर्स आर फ्री वेक्टर्स. मग हे सगळे जे इक्वल वेक्टर्स असतात, इक्वल वेक्टर आपण बघितलं कसं असतं की त्याचं लेंथ सेम असते, मॅग्निट्यूड सेम असतं, त्यामुळं हे सगळे कसे झाले इक्वल वेक्टर झाले. मग आता यालाच आपण ए बार म्हणू शकतो, त्याचं नाव जरी वेगळं असलं तरी. हे दोन्ही वेक्टर इक्वल वेक्टर झाले म्हणजेच हे कसे झाले तो फ्री वेक्टर झाले, कारण हा उचलून मी इथे ठेवू शकते, त्यामुळे हा फ्री वेक्टर झाला. ऑल इक्वल वेक्टर्स आर फ्री वेक्टर्स. तुमचे सगळे इक्वल वेक्टर काय झाले तर फ्री वेक्टर झाले. पुढचा पॉइंट बघा शेवटचा, लोकलाइज्ड वेक्टर. फॉर अ वेक्टर ऑफ अ गिवन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इफ इट्स इनिशियल पॉइंट इज फिक्स्ड इन स्पेस then such a vector is called localized vector. आताच आपण फ्री वेक्टर बघितलं. फ्री वेक्टर मध्ये एक पॉइंट काय होता की त्याचा इनिशियल पॉइंट, फ्री वेक्टर म्हणजे काय की तो आपण कुठेही ट्रान्सफर करू शकतो, त्यामुळे त्याचा इनिशियल पॉइंट आपल्याला कुठेही नेता येतो. पण लोकलाइज्ड वेक्टर काय सांगतो बघा की फॉर अ वेक्टर ऑफ गिवन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इफ इट्स इनिशियल पॉइंट इज फिक्स्ड इन स्पेस, जर त्याचा इनिशियल पॉइंट फिक्स असेल स्पेस मध्ये then such a vector are called localized vector. म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट फिक्स झाला, तो आपल्याला हलवता येत नाही. बघा आपण ह्या दोन कार घेतल्यात. आता ही कार जर मी अशी इकडून फोर्स लावला तर इकडून इकडे जाणार म्हणजे मला एक वेक्टर मिळालाय. बघा इफ देअर आर टू स्टेशनरी कार्स ए अँड बी, आपण दोन कार घेतल्यात ए आणि बी आणि ह्या एकच जागेवर आहेत ऑन द रोड, and a force is applied to car A, आणि कार A वर आपण फोर्स अप्लाय केला. It is a localized vector and only car A moves. आपण A कार वर जर फोर्स अप्लाय केला तर ती कार इकडून इकडे जाणार आहे, म्हणजे एक वेक्टर मिळणार आहे आपल्याला, आणि हा वेक्टर कसा असेल तर लोकलाइज्ड वेक्टर असेल. while car B is not affected. पण कार B काय आपली जागची हलणार नाही, कारण आपण त्याला फोर्सच लावला नाहीये. A vector which can be shifted along only its line of action is called localized vector. काय म्हटलं बघा दुसऱ्या भाषेत, a vector which can be shifted along its line of action. जर एखादा वेक्टर त्याच्या लाईन ऑफ ऍक्शन वर आपल्याला शिफ्ट करता आला तर अशा वेक्टरला आपण म्हणणार आहे लोकलाइज्ड वेक्टर. म्हणजे बघा हा माझा वेक्टर आहे, ही त्याची लाईन ऑफ ऍक्शन आहे, बरोबर. हा वेक्टर मी थोड्या वेळाने इथे नेईल, तर हे झाले लोकलाइज्ड वेक्टर.
फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी इज लोकलाइज वेक्टर. तो जो फोर्स हा जो वेक्टर आहे आपला, हा कसला वेक्टर आहे, तो लोकलाइज वेक्टर. आता बघा नोट, सगळ्यात महत्वाची नोट आहे ही. इन दिस चॅप्टर वेक्टर्स आर ट्रीटेड ॲज फ्री वेक्टर्स. या चॅप्टर मध्ये आपण जे वेक्टर्स कन्सिडर करतोय हे वेक्टर्स सगळे कसे आहेत, तर फ्री वेक्टर्स आहेत, अनलेस अदरवाइज स्टेटेड. म्हणजे आपल्याला जेव्हा कुठेही मेन्शन केलेलं नसतं की हा वेक्टर हाच आहे, हा वेक्टर हाच आहे, तर आपण कन्सिडर काय करायचा की तो फ्री वेक्टर आहे. जर सांगितलं असेल की तो लोकलाइज वेक्टर आहे तरच तो लोकलाइज वेक्टर झाला, नाहीतर आपण त्याला अधिकृतपणे न सांगता तो फ्री वेक्टर आहे असं कन्सिडर करणं. बघा एक ऍक्टिव्हिटी होती पुस्तकामध्ये, राईट द फॉलोइंग वेक्टर्स इन टर्म्स ऑफ पी बार, क्यू बार अँड आर बार. एक त्रिकोण दिला आपल्याला, ए बी बार म्हणजे पी बार आहे, बी सी बार म्हणजे क्यू बार आहे आणि ए सी बार म्हणजे आर बार आहे. आता पी बार म्हणजे इनिशियल पॉइंट काय ए आहे आणि टर्मिनल पॉइंट काय बी आहे. म्हणजे हा वेक्टर तयार होताना काय वेक्टर तयार झाला, ए बी बार झाला. आणि ए बी बार म्हणजेच काय आहे, तर पी बार आहे. आलं का, ए बी बार म्हणजेच काय आहे, पी बार आहे. आता हा बघा, याचं नाव माहित नसेल, ॲरो कुठून कुठे गेला, बी कडून सी कडे गेला, मग हा माझा वेक्टर झाला बी सी बार. मग बी सी बार माझा किती झाला, तर क्यू बार झाला. आलं. आता हा वेक्टर बघा, सी ए बार, सी कडून ए कडे ॲरो गेला, सी कडून ए कडे ॲरो गेला तर तो झाला आर बार. सो सी ए बार इज आर बार. आलं. आता तेच वेक्टर उलटे गेले असतील बघा, ए सी बार. आता सी ए बार तुमचा आर बार आहे. आता माझा वेक्टर कसा आहे, ए कडून सी कडे चाललाय, म्हणजे ही डायरेक्शन जी आहे ती अपोजिट आहे, आता सी कडे जाणार आहे. मग ए सी बार असेल तर तो काय झाला, तर याचा अपोजिट झाला, निगेटिव्ह वेक्टर झाला, म्हणजे मायनस आर बार झाला. पटतंय का. सी ए बार आर बार असेल तर त्याचा निगेशन वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर काय झाला, ए सी बार, आणि तो किती झाला, मायनस आर बार झाला. बरोबर. पुन्हा बघा, हा बी सी बार क्यू बार आहे. मग बी सी बार जर क्यू बार असेल तर सी बी बार या डायरेक्शननी बी कडे चाललाय, तो सी कडून बी कडे चाललाय, तर तो किती असेल, मायनस क्यू बार असेल. बरोबर. आता तसाच हा बघा, ए बी बार माझा किती आहे, क्यू बार आहे. आता मला अपोजिट डायरेक्शनने जायचंय, बी कडून ए कडे जायचंय. मग बी कडून ए कडे जायचं असेल तर माझा वेक्टर काय झाला, मायनस पी बार झाला. हे सगळे निगेटिव्ह वेक्टर्स आहेत. आपण डायरेक्शन अपोजिट झाली की आपला इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट बदलणार, त्यामुळं आहे त्या वेक्टरला फक्त साइन बदलायचं. म्हणजे हा जर सी ए बार असेल तर हा झाला ए सी बार या डायरेक्शनने. तर इथं आपल्या आता टाइप्स ऑफ वेक्टर्स संपलेले आहेत. थोडस रोजच्या रोज अभ्यास करा, एक्झाम्पल नीट बघा. वेक्टर तसा समजायला गेला तर खूप सोपा चॅप्टर आहे, त्यामुळे रोजच्या रोज जरा अभ्यास करा.